काल देऊळबंद हा पिक्चर बघायला गेलेलो. प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमने खूप छान पिक्चर बनवला आहे. तर ह्या पिक्चरमध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग ह्याचा छान संगम इथे पाहायला मिळाला. तर त्यातले काही प्रसंग मला खूप भावले. भक्तियोग म्हणजे आपल्यापेक्षा कोणतरी वर आहे, जी शक्ती आहे आणि त्याची जाणीव असणं आणि त्याचबरोबर जाणीवपूर्वक आयुष्य जगणं हे खूप महत्त्वाचं असतं. जेणेकरून प्रत्यक्ष जर देव आला, आता देव हा प्रत्यक्ष काही आपल्यासमोर प्रकट होत नसतो, तो कोणाच्या तरी कोणाच्या रूपाने येत असतो आणि जर तो आला आपल्याला तर आपल्याला तो ओळखता आला पाहिजे. ते एक भक्तियोगाचं उदाहरण मला आवडलं. आणि ज्ञानयोग आणि कर्मयोग, आता ह्यामध्ये या पिक्चरमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय घेतलेला आहे प्रवीण तरडे साहेबांनी. तर त्यामध्ये काय सांगितलं आहे की तुम्ही जर ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्याची सांगड घालून जर कुठलीही कृती केली तुम्हाला त्यात यश मिळतं. नुसतं पारंपरिक पद्धतीने जर आपण पूर्वजांनी काही चुका केल्या असतील तर त्याच पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या आपल्यालाही त्याचप्रमाणे रिझल्ट मिळतील. आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर आपल्याला कसं यश मिळू शकतं हा विषय त्यामध्ये थोडक्यात त्याने समजावलेला आहे. तर कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्या दोघांच्या सांगड घातली तर यश हे हमखास मिळतं. तुम्ही सर्वांनी जरूर हा पिक्चर पहा. थँक्यू.